डाळिंब आणि संत्र्याची साल एवढी उपयोगाची असते की पुढच्या वेळेस या साली कचऱ्यात टाकण्यापूर्वी तुम्ही 10 वेळा विचार कराल. संत्री आणि डाळिंबाच्या सालीपासून आपण काय उपयोग करू शकतो हे आज आपण बघणार आहोत. जर तुमची त्वचा काळसर झाली असेल, त्यावर वांग असतील, तर या सालीचा असा उपयोग नक्की करा. तर 2 दिवस डाळिंब आणि ही संत्र्याची साल कडक उन्हामध्ये सुकवून घेतली की अगदी परफेक्ट सुकली जाते आणि अशीच कडक सुकलेली आपल्याला या साली हव्यात. मिक्सरच्या भांड्यामध्ये संत्र्याची साल घालून घेऊ कारण आपल्याला त्याची पावडर बनवायची आहे. साली शक्यतो अगदी व्यवस्थित कडक उन्हामध्ये सुकवून घ्या. ती जराही ओलसर राहता कामा नये, नाहीतर त्याची पावडर व्यवस्थित होणार नाही. तर मिक्सरमधनं मी याची पावडर बनवून घेतली. ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. थोडीशी जाडसरच आहे कारण मी यापासून स्क्रब बनवणार आहे. तुम्हाला जर फेस पॅक बनवायचा असेल तर अगदी बारीक पावडर करून घ्या. त्याच भांड्यामध्ये आपण डाळिंबाची सालही घालून घेऊ आणि त्याचीही अशीच बारीक पावडर करून घ्यायची. डाळिंबाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचं संरक्षण तर करतातच, पण नवीन पेशी निर्माण करण्यासाठी देखील डाळिंबाची साल तितकीच उपयोगाची आहे. आता आपण ज्या पावडरी बनवून घेतल्या त्या चाळून घेऊया, म्हणजे त्यामध्ये काही छोटे-मोठे तुकडे असतील तर ते निघून जाईल आणि अगदी फाईन अशी पावडर तयार होईल. संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अगदी मुबलक प्रमाणात असतात. बहुतेक वेळा व्हिटॅमिन सी युक्त जी फळं असतात, त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्याच ब्लीचिंगचे गुणधर्म असतात. तुम्ही जर केमिकल युक्त ब्लीच वापरत असाल, तर त्याऐवजी व्हिटॅमिन सीचं कोणतंही फळ वापरून ब्लीच करू शकता. आता डाळिंब आणि संत्र्याची साल आपण चाळून घेतली, ती एकत्र करून घेऊ. थोडीशी जाडसरच आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे कॉफी. यामध्ये 1 चमचा कॉफी घालून घेऊया. कॉफीमध्ये व्हिटॅमिन बी3, कॅफेन आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतं. चेहरा जर काळपट झाला असेल, टॅनिंग झालं असेल किंवा मग जर तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील, ते जर तुम्हाला कमी करायचे असेल, तर कोणतंही केमिकल युक्त मलम न वापरता किंवा क्रीम न वापरता अगदी खात्रीशीर असा हा कॉफीचा उपाय आहे. तो नक्की ट्राय करा. आठवड्यातून 2दा तरी तुम्ही जर हे उपाय केले तर वांगाचे डाग नक्कीच कमी होतील. हवाबंद डब्यात किंवा बरणीमध्ये ही तयार झालेली पावडर भरून ठेवायची आणि मग तुम्हाला जसा उपयोग करायचा तशी थोडीशी पावडर घ्यायची. तर इथे मी 1 चमचा पावडर घेतली, म्हणजे तुम्हाला जेवढी आवश्यक आहे तेवढी पावडर घ्या. आता यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. तर टोमॅटोचं अगदी महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करणं. टोमॅटोच्या आतमध्ये जो बियांचा गर असतो तेवढा आपण यामध्ये घालणार आहोत. त्याऐवजी अर्धा टोमॅटो मिक्सरवरनं फिरवून त्याची पेस्टही तुम्ही वापरू शकता. तर आपण हा गर या पावडरमध्ये घालून घेऊया. टोमॅटोमुळे तुमचं टॅनिंग हे 100% कमी होणार. त्यामुळे असे हे घरगुती उपाय केले तर केमिकलयुक्त क्रीम वापरण्याची गरजच नाही. यामध्ये थोडंसं गुलाबजल घालायचं, म्हणजे मी 2 चमचे गुलाबजल यामध्ये घालून घेतलं. त्याऐवजी तुम्ही थोडंसं दही किंवा दूधही वापरू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. स्क्रब म्हणून वापरा किंवा मग फेस पॅक म्हणूनही वापरू शकता. चेहऱ्यावरचे वांगाचे डाग कमी करण्यासाठी आणि त्यावरचं टॅनिंग कमी करण्यासाठी हा खात्रीशीर उपाय नक्की ट्राय करा. फक्त संत्र्याची साल वापरून देखील तुम्ही हे स्क्रब बनवू शकता किंवा मग नुसती डाळिंबाची साल वापरली तरी देखील चालेल. दोन्हीपैकी कोणतीही एका सालीची पावडर वापरून तुम्ही हा उपाय करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.